नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण इथे बघत आहे शेंगदाणा चिक्की। ते ही घरगुती पद्धतीने कशी करतात, एकदम सोपी पद्धत आहे। हिवाळ्यामध्ये उष्णता देण्यासाठी ही चिक्की आवर्जून बनवून खा, किंवा मग तुमच्या घरात लहान मुले असतील तर त्यांना सुद्धा ही तुम्ही खायला देऊ शकता। भरपूर प्रमाणात यामध्ये प्रोटीन भरलेलं असते। घरगुती पद्धतीने बनवली आहे, त्यामुळे थोडेसे याला तिरकसकट गेले आहे तरी काही हरकत नाही, आपल्या घरच्यासाठीच आहे हे। तर मग आपण मस्त अशी शेंगदाणा चिक्की बनवायला सुरुवात करूया। पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। आणि मुळात म्हणजे हा व्हिडिओ संपूर्ण बघा, अजिबात कुठेही स्किप करू नका। चला तर मग मस्त अशी भरपूर प्रमाणात पौष्टिक अशी घरगुती पद्धतीने चिक्की बनवायला सुरुवात करूया। तर शेंगदाण्याची चिक्की बनवण्यासाठी आपल्याला दोनच साहित्य लागणार आहे, एक म्हणजे शेंगदाणे आणि दुसरं म्हणजे गूळ। तर इथं 1.5 वाटी शेंगदाणे आहे आणि 1.5 वाटी गूळ घेतला आहे। तर हा गूळ मी किसून घेतला। आता सगळ्यात आधी इथं मी तवा गरम करण्यासाठी ठेवला होता। तवा छान व्यवस्थित गरम झाला आहे। तर यावर आपल्याला शेंगदाणे घालून घ्यायचे आहे। तर शेंगदाणे भाजताना कसे भाजायचे, याचे टरफल निघतील एवढे आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे। तर याचे टरफल सुद्धा निघले पाहिजे, म्हणजे याला थोडीशी डाग पडले नंतर आपण हे शेंगदाणे काढून घेऊया। आता इथे 3 ते 4 मिनिटासाठी हे शेंगदाणे व्यवस्थित मी भाजून घेते। तर बघा इथं मस्त छान शेंगदाणे मी भाजून घेतले आहे, एकदम खरपूस झाले आहे। शेंगदाण्यावर डाग सुद्धा पडले आहे। तर गॅस करायचा बंद। यापेक्षा जास्त भाजून घ्यायची अजिबात गरज नाही, नाहीतर मग ते जळतील। तर याचे टरफलं व्यवस्थित निघतात। तर इथं हे लगेच प्लेटमध्ये काढून घ्यायचे। तर इथे हे शेंगदाणे संपूर्ण गार झाले की याचे आपण टरफलं काढून घेऊया। एका शेंगदाण्याच्या प्रत्येकी 2-2 पाकळ्या करून घ्यायच्या आहे। तर इथं मी साल काढून घेते आणि मग नंतर 2-2 पाकळ्या याच्या करून घेते। आता सगळ्यात अगोदर इथं मी गॅसवर 2 चमचे तूप घालून घेतलं आहे आणि तूप छान वितळलं आहे। तर यामध्ये हा किसलेला गूळ घालून घ्यायचा। तर यामध्ये आपल्याला पाणी वगैरे घालायची काही गरज नाही। आता हा गूळ सगळा वितळून घ्यायचा आहे। तर तुम्ही इथं बघू शकता, हा गूळ मी संपूर्ण मेल्ट करून घेतला आहे। हा गुळाचा पाक आपल्याला छान व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा आहे। तर इथं गॅस मंद आचेवर करून 5 ते 6 मिनटं छान मी शिजवून घेते। तर इथं हा पाक 5 ते 6 मिनटं मी व्यवस्थित शिजवून घेतला आहे। तर इथं प्लेटमध्ये पाणी घेतलं थोडं, यामध्ये हा पाक चेक करून बघूया। हे बघा इथं मी यामध्ये थेंब थेंब पाडून घेतले आहे। तर याचा असा गोळा बनायला हवा, बघा छान असा गोळा बनतो। तर हा असा तुटला पाहिजे, बघा छान असा कडक बनला आहे। तर एवढाच पाक शिजून घ्यायचा आहे। तर इथं बघा शेंगदाणे सुद्धा मी छान याचे टरफल काढून घेतले आणि 2-2 पाकळ्या करून घेतल्या आहे, हे यामध्ये घालून घ्यायचे। पाक कसा शिजवायचा ते सुद्धा मी तुम्हाला सांगितले आहे। पाक शिजवताना महत्त्वाची टीप म्हणजे पाण्यामध्ये आपण जेव्हा पाकाची सिरप सोडू तेव्हा त्याचा बॉल झाला पाहिजे आणि तो असा लगेच तुटला पाहिजे, तेवढा पाक करून घ्यायचा आहे। 2-3 मिनटं छान यामध्ये चांगले परतून घ्यायचे। तर इथं ऑलमोस्ट आपलं हे मिश्रणसुद्धा रेडी आहे। तर इथं गॅस बंद करून घेते आणि हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तर इथं मी एक पोळपाट घेतला आहे हाताने, याला छान तूप लावून घेतलं आहे। आता हे मिश्रण आपल्याला गरम गरम असतानाच या पोळपाटावर घालून घ्यायचं आहे। एखादा प्लेटमध्ये सुद्धा हे करू शकता। गरम गरम असतानाच हे मिश्रण यावर टाकून घ्यायचं आहे। तुम्ही लाटण्याने सुद्धा लाटून घेऊ शकता हे, पण मी या उलटण्याने छान हे पसरून देते। बघा याप्रमाणे असं छान हे पातळ करून घ्यायचं, किंवा मग तुम्ही लाटून सुद्धा घेऊ शकता। आता हे चिक्कीचं मिश्रण मी छान या पोळपाटावर पसरून घेतलं आहे। आता याला कमीत कमी अर्धा ते 1 तास
ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून हे थंडगार होईल. आणि नंतर मग आपण याच्या वड्या करून घेऊया. आता इथं तुम्ही बघू शकता संपूर्ण चिक्की गार झाली आहे. इथं 1 तास मी असंच ठेवलं होतं. आता याची छान वड्या करून घ्यायच्या आहे. तर इथं मी उलटणं घेतलं आहे, हे तेच उलटणं आहे, किंवा मग तुम्ही सुरीनसुद्धा कट लावून घेऊ शकता. याचे उभे कट लावून घ्यायचे अगोदर आपल्याला. आणि आता तुम्ही इथं बघू शकता, इथं मी उभे आडवे कट लावून घेतले आणि ही चिक्कीसुद्धा काढून घेतली आहे. तर थोडेसे वेडेवाकडे दिसत आहे, तर काही हरकत नाही, आपल्या घरच्यासाठीच खाण्यासाठी आहे हे. तर इथं मस्त अशी चिक्की बनवून तयार होते. हिवाळ्याचे दिवस आहे, शरीराला पौष्टिक अशी चिक्की आहे ही. तर शरीराला उष्णता देते. तर यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते. तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली लगेच कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, ज्याने का होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद. अशी छान छान रेसिपी बनवून तुम्ही सुद्धा खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.